बेहदची परम महाशांती। आजचा आपला विषय आहे कर्मबंधनाचे चक्र कशा प्रकारे चालते। बापूजी म्हणतात, बेहदच्या मुलांना बेहदची परम महाशांती। मुलांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। पूर्वीच्या काळी एक राजा चित्राकेतू होऊन गेला। पुराणात त्याचे वर्णन असे आहे की त्या राजाच्या 1 करोड राण्या होत्या। त्या काळी अशा अनेक राण्या असायच्या, जसे जनक राजा यांच्या पण 10,000 राण्या होत्या। बापूजी म्हणतात की मी हिस्ट्री टीव्हीवर पण पाहिले की कुण्या चीनी राजाच्या 10,000 राण्या होत्या, तर कुण्या दुसऱ्याच राजाच्या 20,000 राण्या होत्या। याचा एक गुह्य राज तुम्हाला मी सांगतो की काहीतरी विशेष कर्मबंधन असल्याशिवाय एवढ्या राण्या नशिबात येणार नाहीत। त्यांच्या कारण शरीरात काही ना काहीतरी डेटा नक्कीच असतो। या कारण शरीरातील डाटामुळेच त्या स्त्रिया त्या राजाच्या राण्या झालेल्या असतात। याच्या पाठीमागचे गुपित असे आहे की या ब्रह्मांडाच्या सुरुवातीलाच जेव्हा शिव निराकार यांनी आपल्या आतून शक्ती काढली होती, तेव्हा या शक्ती देवीनी पण या ब्रह्मांडाच्या रक्षणासाठी 1 करोड शक्ती आपल्या मदतीसाठी म्हणून आपल्या आतून काढल्या होत्या। या 1 करोड देवी ब्रह्मांडाच्या बाहेरून येणाऱ्या आत्म्यांना आत येऊ देत नसत, म्हणजेच थोडक्यात रक्षा करत असत। ब्रह्मांडाची सुरक्षा करण्याचे मुख्य काम त्या करायच्या। जेव्हा ब्रह्मदेवांची 1 ते 2 वर्ष होऊन गेली, म्हणजेच 31 खरब 10 अरब 40 करोड वर्ष होऊन गेली, तेव्हा त्या शक्ती कमजोर होऊन गेल्या। अशा प्रकारे मदत करणारे आत्मे कमजोर होता होता या ब्रह्मांडाचे मालक शिव पण कमजोर होऊन जातात। यामुळेच शिवशक्ती आकारी जे शिवपुरीमध्ये राहत असायचे, ते पण जीव होऊन शंकर पार्वती साकारी अवतारात कैलास पर्वतावर आले। त्याचप्रमाणे या 1 करोड शक्ती पण मनुष्य अवतारात आल्या। या शिवशक्तींच्या रचना सेल रूपात असल्यानेच त्या कुठेतरी कर्मबंधनात येतात। हे शिवशक्तींचे सेल रूपी अवतार सुद्धा मानवी रूपात येतात, पण ते मैथुनी पद्धतीने जन्माला न आल्याने त्यांच्यामध्ये पती पत्नी किंवा भाऊ बहीण किंवा वडील आणि मुलगी असे कोणतेही नाते असत नसे। हे अलौकिक संबंध असतात। मग ते ब्रह्मपुरी असो, जिथे ऋषीमुनी साकार अवतारात असतात, तसेच ब्रह्मदेवानी सरस्वती देवींची रचना केली, जी एक अलौकिक रचना होती। त्यामुळेच ही जी शंका काढतात ना की ब्रह्मदेवानी आपल्याच मुलीशी लग्न केले, ती किती चुकीची आहे ते तुम्हीच बघा। अलौकिक दुनियेत केवळ रचनाकार आणि रचना हे 2च संबंध असतात। जसे शिवांची रचना शक्ती, अलौकिक दुनियेत शिवांची रचना शक्ती ही काही शिव भगवान यांची मुलगी नाही। शिवांची रचना शक्ती ही त्यांची अर्धांगिनी असते। परमपुरुष आपल्या आतून परमशक्ती काढतो, म्हणजेच आपले अर्धे अंग विभाजित करतो, म्हणजेच आपल्या आतली शक्ती विभाजित करतो। वरच्या लोकातील शिव खाली आले, तसेच शक्ती पण खाली आल्या आणि सुरुवातीला या शिवशक्ती यांचा युगल रूपातील जोड्या होत्या। अशाच प्रकारे एका राजाच्या हजारो राण्या होत्या। बापूजी आपल्याला या अतिगुह्य गोष्टी सांगत आहेत। आता बापूजी G2 मधील गोष्टी सांगत आहेत की G2 मध्ये 33 करोड परम 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 महाशक्ती होत्या। अशाच जीवनमध्ये पण, युनिवर्समध्ये पण आणि 33 करोड परम 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 महाशक्ती होत्या। गॅलेक्सीमध्ये महाशक्तींचे सर्जन झालेले होते। पूर्ण ब्रह्मांड, महाब्रह्मांड, परम महाब्रह्मांड या महाशक्तीत चालवतात। पूर्ण मल्टिवर्सला, मग ते G15 असो, G16 असो, G17 पर्यंत सुद्धा असो, सर्व काही महाशक्तीत चालवतात। काही काळानंतर या महाशक्ती फिरायला जातात आणि त्यांच्या जागी परम महाशक्ती यांचे सृजन केले जाते। जेव्हा या शक्ती फ्री होऊन किंवा मोकळ्या होऊन जातात, तेव्हा ग्रेट युनिवर्समधून त्यांना ग्रेट युनिवर्समध्ये पाठवले जाते। थोडक्यात श्रोते हो, जसजशा त्या शक्ती खाली येत असतात, तसतशा तिथल्या वायुमंडळाचा परिणाम त्यांच्या कारण शरीरावर होत असेल असा आपण सहज विचार करू शकतो ना। त्यामुळे मग तिथून पतन होऊन त्या युनिवर्समध्ये, गॅलेक्सीमध्ये आणि ब्रह्मांडामध्ये खाली पतन होऊन येत जातात। ब्रह्मांडातून पतन होत होत कुठे ना कुठे त्या शक्ती साकार रूपात येतात। जेव्हा साकार रूपामध्ये त्या येतात, तेव्हा धर्तीवर हिंडता फिरताना कुठे ना कुठे त्या कर्मबंधनात येतात। बापूजी म्हणतात की मी याआधी पण उल्लेख केलाय की ग्रेट युनिवर्समधून 16,000 शक्ती आलेल्या होत्या, ज्या एक आसुरी राजाच्या कैदेतून बाहेर आल्यावर कृष्णाच्या पत्नी झालेल्या होत्या। अशाच प्रकारे अनेक शक्ती ग्रेट युनिवर्समधून पण आलेल्या होत्या। अशाच अनेक शक्ती साकार रूपात धर्तीवर साकार रूपात आलेल्या होत्या।
अशा अगणित परम महाशक्ती धर्तीवर वेळोवेळी कोणत्या ना कोणत्या महत्त्वाच्या कार्यासाठी म्हणून पाठवल्या गेल्या होत्या. तसेच अनेक शिव पण आकारी रूपात धर्तीवर आलेले होते. या आकारी शिवशक्ती हवापालट करतात ना, तसे आकारी दुनियेतून साकारी दुनियेत हिंडण्या फिरण्यासाठी पण आलेल्या होत्या. जसे आता मनुष्य पण नाहीत का, प्रत्येक विकेंडला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात. साकार दुनियेत फिरताना या शिवशक्तींच्या आत्म्यावर 5 तत्वातील आवरणं चढत गेली. अशा अवस्थेत हे साकारी शिवशक्ती कुठल्या ना कुठल्या गर्भामध्ये जन्म घेतात. पण हे हाय क्वालिटी आत्मे नेहमीच ज्ञानाच्या मागे ओढले जातात. अशा खूप शक्ती पूर्वीच्या काळी वायुमंडळात अस्तित्वात होत्या. त्यामुळेच पूर्वीच्या काळी एका राजा किंवा पुरुषाच्या अनेक स्त्रिया असायच्या. म्हणूनच पुराण काळापासून स्त्री गर्भाची नेहमीच हेळसांड केली जायची. स्त्री भ्रूण हत्येचे बीज कुठे ना कुठे इथूनच पाडले गेले असावे. आपल्या ब्रह्मांडातील शक्तींनी पण सेलचे बीज घालून घालून अनेक स्त्रिया आपल्या धर्तीवर उतरवल्या. या सर्व अतिगुह्य गोष्टी आहेत. या 1 करोड राण्या पण अशाच पद्धतीने कर्मबंधनात येऊन या राजाच्या राण्या झालेल्या होत्या. कुठे 10,000 राण्या, कुठे 20,000 राण्या, हे सुद्धा कुठल्या तरी कर्मबंधनानुसारच आलेल्या होत्या, असे बापूजी आपल्याला सांगतात. बापूजी आता परमशांती म्हणून हा व्हिडिओ इथेच संपवत आहेत. श्रोते हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला आणि बापूजींचे ज्ञानसुद्धा तुम्हाला आवडले असल्यास बापूजींच्या या मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तसेच बापूजींचे मेन चॅनल आहे बापूजी दशरथभाई पटेल हिंदी. या चॅनलवर बापूजींच्या ज्ञानाचे सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते तुम्ही नक्की पाहून घ्या. सर्वांना शेअर करा आणि छान छान कमेंट्स करा. आणि तुम्ही असे केल्याने आम्हालासुद्धा पुन्हा पुन्हा नवनवीन विषय तुमच्यासमोर मांडण्याची नवीन नवीन प्रेरणा मिळते. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे.